मुंबईतल्या बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीत यंदा एक ऐतिहासिक घटना घडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजेच ठाकरे बंधूंचा पहिलाच एकत्रित प्रयोग अक्षरशः कोसळलाय। 21 जागांवर उत्कर्ष पॅनल नावाने मैदानात उतरलेल्या या युतीला एकही जागा मिळाली नाही। एवढंच नव्हे तर मागील 9 वर्षांची सत्ता त्यांनी गमावली आहे। एका बाजूला महायुतीचा समृद्धी पॅनल तर दुसऱ्या बाजूला शशांक राव यांच्या कामगार हित पॅनलनं जोरदार कामगिरी केली आहे आणि ठाकरे बंधूंना नमोहरम केलंय। राजकारणाच्या पटावर हा केवळ एक लहानसा पराभव नाही तर ठाकरे बंधूंच्या संघटनात्मक ताकदीवरच प्रश्नचिन्ह उभं करणारा निकाल आहे। उद्धव ठाकरेंची कामगार सेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही संघटना मिळून सुद्धा कामगारांना पटवू शकल्या नाहीत। बेस्ट सारख्या पारंपरिक गडात झालेला हा पराभव म्हणजे केवळ मतदानाचा आकडा नाही तर लोकांच्या विश्वासाचा झालेला ऱ्हास आहे। हा पराभव म्हणजे ठाकरे बंधूंच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणारा धक्का आहे। मग प्रश्न असा की ठाकरे बंधूंचं राजकारण आता नेमकं कुठे वळणार, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबई महानगरपालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी सध्या राजकीय पक्षांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर झालेली बेस्ट पतपेढीची निवडणूक ही केवळ आर्थिक संस्थेची लढाई नव्हती तर ती मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जनरल रिहर्सल मानली जात होती। कारण इथल्या निकालातून पुढील निवडणुकांचे चित्र उमटणार होते। उद्धव ठाकरे यांची कामगार सेना आणि राज ठाकरे यांची मनसे ही दोन्ही गट एकत्र आले होते। गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधू वेगवेगळ्या राजकीय वाटात चालले होते, मात्र या निवडणुकीत त्यांनी उत्कर्ष पॅनल नावानं एकत्र येऊन मैदानात उडी घेतली। कामगार वर्ग, पारंपरिक शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते या सगळ्यांच्या एकत्रित बळावर ते विजयी होतील अशी त्यांची अपेक्षा होती। पण निकालाने या सर्व अपेक्षांना तडा दिला। एकही जागा जिंकता न आल्यानं उत्कर्ष पॅनलला अक्षरशः शून्यावर येऊन ठेपावं लागलं। ठाकरे बंधूंचा पराभव नेमका का झाला, त्याची प्रमुख कारणं कोणती होती ती आता आपण समजून घेऊयात। एक म्हणजे विश्वासघाताचा भाव। गेल्या 9 वर्षापासून कामगार सेनेची सत्ता होती, मात्र कामगारांमध्ये नाराजी वाढत चालली होती। कर्ज, सेवा, पारदर्शकता या मुद्द्यांवर ठाकरे गट अपयशी ठरलं। 2 म्हणजे संघटन शक्तीचा अभाव। राज ठाकरेच्या मनसेची कामगारांमध्ये पकड मर्यादित होती। एकत्रित मोहीम उभी करण्याचं कौशल्य दोन्ही गटांना जमताना दिसलं नाही। 3 म्हणजे स्थानिक नेतृत्वाचा अभाव। शशांक राव यांनी सातत्याने कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला होता। त्यांची प्रतिमा प्रामाणिक काम करणाऱ्या नेत्याची असल्यामुळे कामगारांनी त्यांना पाठिंबा दिला। आणि 4 म्हणजे महायुतीचा डावपेच। आमदार प्रसाद लाड, निलेश राणे, प्रवीण दरेकर यांच्या समृद्धी पॅनलने महायुतीची ताकद वापरली। परिणामी ठाकरे बंधूंचा प्रभाव कमी झाला असं अनेकांचं म्हणणं आलं। या निवडणुकीत शशांक राव पॅनलने 12 जागा जिंकल्या तर समृद्धी म्हणजेच महायुती पॅनलनं 9 जागा मिळवल्या आहेत आणि ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही। हा पराभव फक्त मतपेढीपुरताच मर्यादित नाही, उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासाठी हा निकाल म्हणजे मुंबई महापालिकेतल्या आगामी लढतीत एक मोठा इशारा आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही मोठी चिंता आहे, कारण ते आधी शिवसेना गमावून बसले आहेत। राज ठाकरे यांना मनसे पुन्हा उभारण्याची संधी देण्यात येत आहे असा विश्वास आता व्यक्त केला जातोय। पण कामगाराच्या मतांनी तो भ्रम दूर केलाय। महायुती मात्र या निकालातून आत्मविश्वास आली आहे। एकेकाळी शिवसेना आणि मनसे हे कामगारांचे नैसर्गिक नेते मानले जात होते, पण यावेळी कामगारांनी वेगळा निर्णय घेतला। संघटित शक्तीपेक्षा ठोस काम आणि विश्वासार्हता हेच लोकांना हवं असतं असा संदेश कामगारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून दिलाय। या पराभवानंतर ठाकरे बंधूंसमोर काही प्रश्न उभे राहिलेत। ते नेमके कोणते ते आता आपण बघूयात। एक म्हणजे एकत्रित राहून संघटन शक्ती वाढवायची का? दुसरं म्हणजे की पराभवानंतर पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहोत। तिसरं म्हणजे कामगारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी नवे नेतृत्व उभे करायचे का? या प्रश्नांची उत्तरं पुढील काही महिन्यात दिसून येतील, पण एक गोष्ट निश्चित, ठाकरे बंधूंसाठी हा पराभव म्हणजे धक्कादायकच आहे। बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ काही जागांचा आकडा नाही, हा निकाल म्हणजे कामगार वर्गाने ठाकरे बंधूंना दिलेला कडक संदेश आहे। केवळ नाव, वंश परंपरा आणि ठाकरे घराण्याचा करिश्मा पुरेसा नाही, कामगारांना प्रत्यक्ष काम हवं असतं आणि विश्वास हवा असतो, हे या निकालानं स्पष्ट केलंय। मागील 9 वर्षांची सत्ता, मनसेसोबत केलेली युती आणि प्रचंड अपेक्षांचं ओझं हे सगळं असूनही निकाल शून्य येणं म्हणजे ठाकरे बंधूंच्या संघटनात्मक कमतरतेचं घोतक आहे। आता पुढील महापालिका निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित,
ठाकरे बंधूंनी आपला राजकीय गुणपार पुन्हा एकदा नव्यानं करावा लागेल, कारण कामगार, मुंबईकर आणि मतदार आता डोळे झाकून मत देत नाहीत. ते प्रश्न विचारतात, उत्तर मागतात. म्हणूनच बेस्ट मतपेटीचा हा पराभव ठाकरे बंधूंसाठी केवळ धक्का नाही, तर भविष्यातील इशारा आहे. जर त्यांनी आता संघटन, जनतेशी संवाद आणि नेतृत्वाचा वेगळा अंदाज स्वीकारला नाही, तर ठाकरे नावाचं ब्रँड हळूहळू राजकीय रंगमंचावरून कमी होत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची